आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती अपमानास्पद गोष्टी घडतात ना या घरात. माझ्या तर बाई जिव्हारी लागतं. काही कमी करता का तुम्ही या घरासाठी? इतका मोठा धंदा उभा केलाय की खोतांच्या 4 पिढ्या श्रीमंतीत राहतील. आईंना त्यांचा मान सन्मान देता, भावंडांची प्रेमाने वागता. वेद आणि सौरभवर तर किती जीव आहे तुमचा. तुम्ही त्यांना घडवलंय. म्हणजे भावंडांशी वादविवाद नाही, पैशांची कधीही अफरातफर नाही. अर्थात तुम्हाला त्याची गरजच नाही. हा सगळा डोलारा तुमच्या कर्तृत्वावर उभा आहे. असं बघायला गेलं तर एकही अवगुण नाहीये तुमच्यात. क्या खोटं बोलतेय का मी? आजपर्यंत वेद आणि सौरभलाही तुम्ही कधी हात लावलेला मला आठवत नाही. अन्य मला आई ही आईच असते, पण सगळ्या कुटुंबासमोर घरच्या कर्त्या पुरुषाला असं मारणं चुकतेय का मी? थप्पड तुमच्या गालावर बसली आणि वेदना मात्र मला झाली. काय घडलं त्यामुळे आईंना तुमच्यावर हात उचलावासा वाटला? भुणभुण 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 पोटात घुसून बातमी काढायला बघती. माझा जीव तुटतो तुमच्यासाठी. प्राण कंठाशी येतात. कंठातले प्राण बाहेर येऊ नयेत असं वाटत असेल ना, एक शब्दही बोलू नकोस. तुला पुरतं ओळखू नये मी. दार खोला चिरू नकोस. घ्या तुम्ही मलाच बोला. चांगलंच बोलते ना मी. घरच्या कर्त्या पुरुषात असावेत ते सगळे सद्गुण आहेत तुमच्यात. नाही म्हणायला एकच अवगुण आहे. त्यामुळेच तर आईंनी तुमच्यावर हात उचललेला नाही ना. झालं. गाडी वळण घेत 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 शेवटी मुद्द्यावर आलीच. हे प्रमिला, उबाड बंद ठेवायचं, नाहीतर तुलाही तिथेच मुक्कामाला पाठवेन जिथे मी गोदाला कायमचं पाठवलंय. आजी, खर तर असं विचारू नये, पण असं काय झालं? जेव्हा असं काही घडतं त्यामागे खूप मोठं सबळ कारण असतं. नाईलाज होतो रे. मी ती तशी का वागले हे तुला समजेलच, पण अशा अप्रिय घटनांचा मला खूप त्रास होतो रे. नशीबच म्हणायचं की तू तुझ्या बापाच्या वळणावर गेला नाहीस आणि जाऊ पण नकोस. मला नाही आवडत आपल्या जवळच्या माणसांना अशी शिक्षा द्यायची. अगं प्रश्न विचारू नकोस. तू तरुण पोरगा आहेस. तू डोळ्यानं जे बघतोस त्याचा बुद्धीनं विचार कर. तेवढा शहाणा आहेस रे तू. बर,
जेवलास का तू? नाही. जा. मग आधी जेवून घे. जा बाळा. अगं पण नले, वेदची परीक्षा घ्यायची काही गरज होती का? खरंय ग, आमच्या दोघांच्याही घराचं वातावरण बघताना ही परिस्थिती येणार हे नक्कीच होतं. याचा आधीच विचार केला असणार वेद. मी कल्पना केली होती ना, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी लग्नाबद्दल विचार केलेला. त्याच्या बोलण्यातच ते जाणवत होतं. प्रत्येक गोष्टीत बारीक सारीक विचार करणारा खूप मॅच्युअर्ड मुलगा आहे वेद. नले, हे तुझ्या अजूनही लक्षात येत नाहीये का? अगं आपण कितीतरी वेळा अनुभवलंय हे. काय दुर्बुद्धी सुचली मला देव जाणो, पण तो खरंच खूप हर्ट झालाय ग. होणारच ना. पॉसिबल असेल तेवढं सगळं करतो तुझ्यासाठी तो. आणि तू काय करतेस ग? त्याची उलट तपासणी घेतेस. हर्ट होणारच. गीताली, माझं चुकलंच आहे अगं. भेटची माफी मागायची मला. तू बोलशील का त्याच्याशी? नले, तुझं काम तू कर. तुझं लग्न झाल्यावर का मी येणार आहे तुझ्यासोबत? अगं पण मिताली, वेद खूप चांगला मुलगा आहे. बिनधास्त जा आणि त्याची समजूत काढ. वाया वाया जाऊ नकोस. नले, वेदला जखमत तू देणार आणि मलमपट्टी मी का करू? प्रयत्न करते बोलायचा. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. शंकर, सकाळी सकाळी मनाचे श्लोक म्हणताना खूप आनंद होतो. समर्थ श्री रामदास स्वामींनी आयुष्याचं सार सोप्या भाषेत सांगितलंय. अरे रावणासारखा भक्त, श्रेष्ठ ज्ञानी, धुरंधर योद्धा, पण तो देखील मोह, वासना, अहंकाराच्या चक्रात अडकला आणि स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतला. काय ना, घरात रिकाम बसून आयतं खायला मिळतंय म्हणून हे तत्वज्ञान सुचतंय. आईने माझ्यावर हात उचलला तेव्हा जी गरळ ओकलीस, त्याच वेळी जीभ हसडून टाकणार होतो तुझी. काय खाल्लेस काय आज? बरीच हिंमत वाढली तुझी. कसं आहे ना दादा, सगळ्यांनीच जर वाईटाची साथ द्यायचं म्हटलं तर खऱ्यासोबत कोण उभं राहणार? तुला असं नाही का वाटत? तू जरा जास्तच बोलायला लागलायस. हो, पण त्यात सुद्धा काळजी आहे, प्रेम आहे. आणि आपला भाऊ जर सारखा चुकीच्याच मार्गावर जात असेल तर आम्ही काय बघत बसायचं? म्हणजे काय चूक काय बरोबर हे तू मला सांगणार? नाईलाज आहे माझा. कोणासमोर बोलतोयस याचं भान ठेव. लहान भाऊ आहेस तू माझा. वय वाढलं म्हणून जास्त समज आली असं समजू नकोस. ती खूप आधी झाली आहे दादा, पण त्यावेळी आम्ही लहान होतो आणि काय बोलायचं म्हटलं ना तर मारून मुटकून गप्प करायचं असं मला. तेव्हा तुला विरोध करण्याची हिंमत नव्हती, पण आता आहे. अरे वा, मला चॅलेंज देतोस. सख्खा भाऊ आहेस म्हणून दरवेळी माफ करत आलो तुला, आणि यावेळी काय करणार आहेस? गोदावरी सोबत जे केलंस तेच करणार ना? पण मला एक सांग, ह्या वेळेला असं काय पराक्रम केलास की आईला ह्या वयात सुद्धा तुझ्यावर हात उगारावा लागला? शंकर, ती आई आहे म्हणून मी गप्प बसलो. तू जर आता एक शब्द जरी बोललास ना तरी नरडीचा खोट घेईन मी तुझ्या. बस बाबाराव, खोट? बस.
आजपर्यंत मोठा भाऊ म्हणून तुला खूप मान दिला दादा, पण आता नाही. एखाद्याला इतकंही घाबरू नये रे की त्याची भीतीच संपून जाईल. आईची एक चपराक बघितली सगळ्या घरच्यांनी, पण माझा हात उठला तर घरच्यांच्या मनात तुझ्याबद्दलची इज्जत आहे, तुझ्याबद्दल जो आदर आहे ना, तो सगळाच संपून जाईल. आणि माझी हात सोडून विनंती आहे, मला असं करायला भाग पाडू नकोस. सत्यवान, हा चल माझ्याबरोबर. बेटा पाणी बंद कर का. काय कोपाटाकडे काय बघत बसलं माझ्या. गाडी तुझा बाप चालवणार का. चल गाडी काढ. कुठल्या बिझनेसचा जो बेस असतो तो मॅन पॉवरवरच अवलंबून असतो ना. चांगली माणसं आपल्याला काही करू लागणार आहेत सौरभ. आत येऊ सर. हो सर, ते जॉब ओपनिंग पोस्टचं मॅटर आहे ना, मी तुम्हाला मेल केलंय. ओके, एकदा चेक करा आणि मला सांगा. म्हणजे ओके असेल ना तर मी पुढे फॉरवर्ड करेन. ठीक आहे, मी चेक करून तुला कळवतो. ठीक आहे. वर्षा, तू सुट्टी नाही घेतलीस आज? नाही, आय मीन का सर? सहज. बरं, मी येते. वर्षा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. तुम्ही माझा बर्थडे लक्षात ठेवून मला विश केलं. खरंच खूप थँक्यू. हॅपी बर्थडे वर्षा. थँक्यू. सौरभ, आपण आपल्या प्रत्येक स्टाफ मेंबरचा वाढदिवस सेलिब्रेट करतो. त्यामुळे वर्षासाठी एक छान केक आणि एक मस्त गिफ्ट मागव. लगेच मागवतो. ह्याची काय गरज होती सर. थँक्यू. मी येते. एन्जॉय द डे. या. तुला कसं कळलं रे तिचा बर्थडे आहे आज? सौरभ, वर्षा आपली स्टाफ मेंबर आहे. आपण जर त्यांची काळजी घेतली नाही तर कोण घेणार. आणि त्यांना आपण त्यांचे फॅमिली मेंबर आहोत असंच वाटणं गरजेचं आहे. शिवाय आपल्या माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. करेक्ट. काय करेक्ट सौरभराव? छोटस ऑफिस आहे आपलं. एक पेपरवेट इकडचं तिकडे झालं ना तरी लक्षात येत. तुमच्यासारखा एक अख्खा मुलगा कोणत्या टेबलजवळ जास्त रेंगाळतोय हे आमच्या लक्षात येत नसेल असं वाटतंय का तुम्हाला? दादा, अरे तू माझ्यावरच लक्ष ठेवून असतो वाटतं. लाजतोच काय? चल काम कर. हा ते आता आधी बघून घेऊया कशाने जे पाठवले ते. बाळ्या, बाहेर. काय झालं मालक? आरामखोर. काय केलं मी? सांगतो तुला काय केलं. काय केलं मालक? काय केलंय एकदा सांगून समजत नाही ना तुला, म्हणून तुझा माज उतरवतो आता. सत्यवान, हे फटके याला. माझं खाऊन माझ्याशीच गद्दारी करतोय. चामडी लोळ याची. आयुष्यभर लक्षात राहील असं धडा शिकव. सत्यवान, बाहेर झालायस का? माफी करा जी मालक. आता याच्यामुळे ही असली कामं माझ्या हातून होणार नाही. आता असं वंगाळ अभद्र काम करायचं नाही असं मी ठरवलंय. माफ करा मालक. हे शुद्धीत आहेस का तू? आता आलोय शुद्धीत मालक. माफी करा. ठीक आहे. सगळेच आस्तनीतले साप निघायला लागलेत.
वेळ बघून फाडा काढलाय. तुझा हिशोब मी नंतर करीन. मालक कशामुळे मारताय मला? अरे माझा विश्वासघात केलास आणि मलाच तोंडवर करून विचारतोस का मारताय म्हणून. परत माझ्याशी गद्दारी केलीस, परत गद्दारी केलीस तू माझ्याकडे. दादा बसकर किती मारशील त्याला? भिकाजी तू मध्ये बोलू नकोस. आणि तू इथे काय करतोयस? आईने पाठवलंय मला. बाळू जादू थांब. परत मला तुझं तोंड दाखवू नकोस. निघ. नली, मी खूप महत्वाच्या कामात आहे, आपण नाही बोलू शकत. ठीक आहे, बाय. 2 मिनिटं ऐकून तरी घे ना माझं. बोल. वेद, मी तुझी फक्त परीक्षा घेत होते. मला बघायचं होतं तू किती सिरियस आहेस माझ्या बाबतीत. आणि माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. गुड. म्हणजे तुझ्याकडे पर्याय नाही म्हणून तू दुसऱ्यांचा जीव वेठीस धरणार का? नली, हा ऑप्शन असूच शकत नाही. वेद सॉरी, मला ना हे नंतर जाणवलं म्हणून तर. ऍक्च्युली ना ते संकेत प्रकरणामुळे मला हे मला खरंच ह्या विषयावर काहीही बोलायची किंवा ऐकायची इच्छा नाहीये आणि मनस्थिती सुद्धा नाहीये. बाय. मालक, बोलण्यासारखं काय उरलंय का आता? मालक रागवू नका, पाया पडतो मी. माफी मागतो जी, माफ करा. माफी तर तुला मागावीच लागणार आहे. पण लक्षात ठेव, ही नमक हरामी आहे. माझा अपमान करतोस, मला नाही म्हणतोस. म्हणतात ना, सुखाचे दिवस आले की माणूस जुने वाईट दिवस विसरतो, उपकार कर्त्याला उडवून लावतो. अरे जेलमध्ये सडक पडला असतास, मी तुला सोडवलं. तुझी मुलगी विठा एकदम सुखात आहे आज, कशाचीच कमी नाही तिला. कुणामुळे? माझ्यामुळे. मला नकार देतोस? मालक, आज पत्तूर असं कधी झालं का? तर आता याच्यामुळं काय बी वांगा काम केलं तर जीवावर बेतल अशी ताकीद दिली मला त्यांनी. कुणी? गोदावहिनींनी. आणि मी जर आता तिथं मारहाण केली असती तर काय झालं असतं? जगबुडी झाली असती का? अरे दरोडेखोर होतास तू. अख्खी पंचक्रोशी तुला थरथर थरथर कापत होती आणि तू आता एवढा भेकड झालायस. खौताला घाबरतो म्हणे. आणि गळ्यात ताईत आहे ना? आहे ना ताईत? ऐक, कशासाठी? या जोपर्यंत हात ताईत गळ्यात आहे तोपर्यंत गोदा तुला काही करू शकणार नाही. हे सांगितलं तर मी तुला. गोदा तुला संपेल याची भीती वाटते तुला, आणि माझी भीती नाही वाटत. लक्षात ठेव, गोदापेक्षा मी धोकादायक आहे. मला ना कुठला ताईत अडवू शकत ना कुठलं यंत्र. मी काहीही करू शकतो.
रावणाचा वध करण्यापूर्वी श्रीरामांनी रावणाची 9 तोंड उडवली. तशीच तुझी सगळी माणसं एक एक करून तोडून मी तुला एकटं पाडीन आणि संपवीन तुला. शंकर, इतका कसला आनंद झालाय तुला? इतक्या वर्षात तुला एवढा आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. वहिनी, दादाचा पांढरा फट्ट पडलेला चेहरा डोळ्यासमोर आला ना की मला हसूच आवरत नाही. अगं, आईने सगळ्यांसमोर दादाच्या थोपाडीत मारली आणि दादाचा जो रुबाब होता ना तो क्षणात गळून पडला. चुरगाळलेल्या कागदासारखा झाला होता दादाचा चेहरा. पण मला खूप आनंद झाला. खरं तर हे काम आहे ना आईने खूप आधी करायला हवं होतं. पण आईने दादाला का मारलं हे नाही मला समजलं. समजेल, हळूहळू सगळं समजेल. आत्ता बाबाराव होत सुखात आहे, पण त्याच्या पापांचा घडा भरलाय आता. म्हणजे हे सगळं तू अडवतेस? शंकर, मी जे काही करते ते तुझ्याही भल्यासाठीच करते. आईने दादाला थोबडीत मारली, यामध्ये माझं कसं भलं होईल? होईल, धीर ठेव फक्त. विश्वास आहे ना माझ्यावर? वहिनी, हा काय प्रश्न आहे? आणि आज तुला का असं विचारावंसं वाटलं? गरज वाटली म्हणून विचारलं. म्हणजे? कारण आत्ता जे मी तुला काम सांगणार आहे ते काम खूप गरजेचं आणि खूप महत्वाचं आहे. हा, सांग ना. शंकर, मी एक दुर्दैवी अतृप्त आत्मा आहे. मनात असून सुद्धा मला काही ठिकाणी संचार करता येत नाही, जाता येत नाही. प्रेतात्मा म्हणून मलाही काही मर्यादा आहे. आणि त्या खोतांच्या घरात सगळ्यांच्या गळ्यात ताईत आहे, दारावर यंत्र आहे. त्यामुळे पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा मला जाता येत नाही. त्यामुळे तुला आता एक महत्वाचं काम करायचं. तू काही काम सांग, मी करेन ना.